गुड मॉर्निंग सोनू, मी तुझ्याशी नाही बोलत आहे, मी असं ह्याच्यावर बोलते. थांब. मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालं आहे, 1 वाजला आहे. माझा सोनू मला बोलायला देत नाही आहे, ती वेगळी गोष्ट आहे. मी आणि माझ्या बहिणीने असं ठरवलं आहे की 24 तास पूर्ण मराठीतून संवाद करायचा. बघूया किती आम्ही मराठीतून संवाद करू शकतो आहे. तसं नॉर्मली ती मला एकदा मोठ्या ह्याच्यात बोललेली काल की आपण तर मराठीच बोलतो, त्यात काहीच हे नाही आहे. आणि नंतर आम्ही जस्ट असं ट्रायल केलं एक तासापुरतं. त्याच्यामध्ये पण आमची एवढी बँड वाजली आहे ना. सो ह्या 24 तासात काय होतं आहे काय नाही समजेल. माझी हीच ती बहीण जिला ओव्हर कॉन्फिडन्स आहे की ती सगळं मराठीतच बोलते. एकही इंग्लिश शब्द, इंग्रजी शब्द असा तिने वापरला नाही आजपर्यंत नेहमीच्या बोलण्यामध्ये. तर बघूया आता हिचा काय नाही आहे. देख रहे हो, एक पल में जज्बात बदल दिए. सो हा आमचा फर्स्ट व्लॉग असणार आहे. काय फर्स्ट ब्लॉग आहे. नाही म्हणजे टायटल काय होतं आपलं? मराठी संवाद. हां, 24 तासांसाठी मराठी संवाद चॅलेंज. ओके, तसं नाव आता सुचत नाही आहे. काहीतरी चुकलं असं तर थोडा समजून घ्या आम्हाला. फर्स्टच ब्लॉग आहे, थोडा सपोर्ट करा. नवीन सुरुवातीला तुमची साथ खूप क्रिंज होत आहे ना. माझा सोनू सतत खाजवत असतो स्वतःला, काय करतो, साफ करतो, खाजवतो, त्याचं त्याला माहिती. तुम्हाला काही आयडिया असेल तर सांगा, असं का करतात पक्षी. बट हाच नुसता बडबड करतो माझ्यापेक्षा जास्त. सोनू आता बोल, सोनू डरपोक आहे एक नंबरचा हा. सो माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझं एक हे आलेलं आहे. हे आलेलं आहे. काय आलेलं आहे? हे आलेलं आहे. आता त्याला काय म्हणतात मराठीत? मराठीत काय मराठीत म्हणत यार. मराठीत काय म्हणतात? माझी ही मम्मी तिचं म्हणणं आहे मराठीत पार्सल म्हणतात. काय म्हणतात रिंका? काय म्हणतात? तिला माहित बोललीस काय म्हणतात? काय म्हणतात मराठीत पार्सलला? व्हिडिओ काढतात. 2000 years later. जाऊ दे, आम्ही खूप विचार विनिमय केला ह्यावर, पण आम्हाला आता आठवत नाही आहे. सो तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा काय म्हणतात. काय करून सांगा? टिप्पणी करून सांगा की ह्याला काय म्हणतात. एवढं मराठी येतं मला. चला आता आपण ओपन करूया हे काय म्हणतात त्याला. काय करूया? उघडूया आपण हे काय म्हणतात त्याला. मीच बोलते त्यामुळे माझेच शब्दकोशातले शब्द बाहेर निघत आहेत. ह्या मुलीने अजूनपर्यंत एक तरी सेंटेन्स वाक्य किंवा शब्द तुमच्यासमोर बोललेला आहे का? सो तुम्हाला कळेल. आता हीच कॅमेरा घेऊन हा काय घेऊन येते? काय घेऊन येते? काय घेऊन येते? अरे नाही माहित काय म्हणतात मराठी. काय म्हणतात? छाया प्रतिबिंब पेटी. प्रतिबिंब पेटी. काय छाया प्रतिबिंब पेटी ही माझ्यासमोर घेऊन येते. त्यात बोलणार ना असा कसा संवाद करू मी इथे. संवाद होईल तर संवाद करेन. सांगा जरा हिला. छायाचित्र म्हणजे काय का? छायाचित्र म्हणजे आता आपण हे ओपन करतोय, कसं उघडतोय. असे खूप बघण्यामध्ये आम्हाला आलेलं आहे की ह्याचे सुगंधित द्रव्य हे की सुगंधित द्रव्य चांगले असतात. चांगले असतात आणि खूप वेळ टिकतात. मोठे नावाजलेल्याचे कॉपी असतात. मोठे नावाजलेल्या सुगंधित द्रव्याचे हे असतात. समजून घ्या. तर आम्ही म्हणून मागवलेले की बघूया कसे. एक्साइटेड तर नाही, अति उत्साह तर आहे. हे बघ, अति उत्साह नाही, उत्साह फक्त. मला अति उत्साह आहे थोडा.
की मी कधीपासून मला मागवायचे होते. कोणत्या ह्याचे कोणत्या त्याचे दाखवतं ह्याचे नाही ते कधी नाही हात आता नाही हात तसंच खोलायचं ना, हे खोललं तसं. ते निघत नव्हतं, ते निघत करून निघत. हा चल ओपन केलाय, चालू केलाय, चालूच आहे. हा चॅनलचा आहे. आता चॅनलच म्हणतात. सो म्हणून मी काही हे नाही करू शकत. सो त्याचा आहे माहिती स्मेल नाही. चांगला आहे, स्मेल येतो. हा स्मेल खूप छान आहे. स्मेल नाही, चॅनल सुगंध त्याचा खूप चांगला आहे. अरे आहे की नाही त्याच्यात? अरे खाली बॉटल दिली. आहे आहे. तुम्हाला असं वाटत नाही ही खाली बॉटल आणि आहे? हा बघा तुम्ही. हा वर्षाची ब्रँडचा आहे. छान आहे. अरे वेगळं आहे का सेम आहे? बघू दे ना, मी त्याचा थोडी बघितला. वेगळा आहे. छान आहे यार, कमी पण छान आहे. भारी आहे. म्हणजे माझी जी एक सॉरी जे हे होते ना, मनातून असं वाटलेलं हे होतं ते निघालं. ते निघालं. मला वाटत नाही मी मराठी पूर्णपणे नीट बोलू शकणार आहे. आणि हा सर्वात गाजलेला सगळ्यांचा नेहमीचा बोलण्यामध्ये तो गुच्ची फ्लोरा. आता येत नाही का? गुच्चीचा मला ते दोन आवडले ह्याच्यापेक्षा. जो नावाजलेला जास्त आहे त्याचा थोडासा म्हणून ठीकठाक आहे. बोलतात, नावाजल्यावर जाऊ नये. जास्त नावाजलेले असतात ते नसतात, ओळखीत नसतात. सत्य आहे. खाली उतरलाय स्वतःहून इकडं. त्याला पण बोलायचं नाही. त्याला तो पण बोलतोय कधीपासून, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही कोण. तसे तुम्ही लहानपणी हे फोडत असतात. म्हणजे मी आता पण फोडतो. म्हणजे आता पण लोक फोडत असतील हे. मजा ते हे लहान, ही सुधी हे अति लहान. सोनू काय चालू आहे? हे आमच्या सोनूला नुसतं असं काय ना काय चावायला पाहिजे असतं. आता ना हिने एक शब्द बोललेला, पण त्याचा तिला अर्थ माहित नव्हता. कोणता शब्द होता दिदी तो? अनएक्सपेक्टेड. त्याचा अर्थ काय होता? आठवलं मला आता प्लीज. काय होतं? कृपया मला असं बोलू नये. बघितलं? अचानक हा बघा माझ्या खुर्चीच्या इथं आला. हे मी हे करते ते बघत बघत ते चावायला आला. तिकडे भेटत नव्हतं म्हणून. सोनू बघ बघ. काय भारी लागतं तुला? काय बोललेस? काय बोललेली? हेझलनटवाला. हेझलनट म्हणजे काय माहित? हेझलनटला पण मराठी बोलतात. काय म्हणतात हेझलनटला? काय झालं? तिकडे का बघतोय? इथे बघ सोनू. कसा काय करतोय मम्मी? हा ना, आवाज दिल्याबरोबर लगेच तिकडे बघतोय. सोनू बाय, टाटा टाटा. मी तयारी करते, चल बाय. टाटा, चल बाय बाय. येतोय इथे, यायचंय. असा लबाड आहे हा आमचा सोनू. बाय बोलला लगेच. सगळं विसरायचं. दिवसभर त्याला घेतलं नाही म्हणून लगेच तिकडे मुंडी करून राहिला आवाज दिल्यावर. जाए उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए, ये जो पतंग है तेरे ही संग है, देख तेरी उड़ी 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 जाए. कसं सोनू? अच्छा मराठीत बोलायचंय. काय बोलायचं सोनू मराठीत? गाणं कसं बोलणार? उडत उडत जाई, उडत उडत जाई, हृदयाची पतंग बघा उडत उडत जाई,
ही जी पतंग आहे ये जो पतंग है तेरे ही संग देख मुड़ी मुड़ी जाओ. कसं आहे सुनू? मुडून मुडून जाईल. अरे असंच आहे ना, उडी उडी दिल की पतंग तेरे संग मुडी मुडी जाय, असं काय ना. अरे बोलली ना, ही जी पतंग आहे तुझ्या सवे मुडत मुडत जाईल. हा ना सोनू? गोद्या गोद्या टिडिंग, 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 टिडिंग. हॅलो, 8 दिवस झालेला आहे आणि मी आता कलिंगड खातीये. दुपारचं असं कलिंगड खाणं जरा बरं असतं. डिहायड्रेट झालेली बॉडीने हायड्रेट करते. आणि माझी दिदी आम्हाला दाखवतो झोपली आहे, झोपली. तिला हे करायचंच नाही. बघा झोपली आहे ती. का तशीच दिसते मी, काय खास नाही दिसत आहे. माझी बहीण कॅमेरा पण हे करतात मी. वो पहिला दिवस आहे ना, जरा कॅमेरा अँगल वगैरे नाही समजत आम्हाला एवढं. तुमच्यासारखी आम्ही एक्सपिरियन्स नाही आहोत. काय बोललीस? तुम्हाला जेवढं समजतं तेवढं आम्हाला ते नाही समजत कॅमेरा अँगलबद्दल. अनुभव बोलायचं तुला. अनुभव तेवढा अनुभव नाही आहे आमच्यात. ओके ठीक आहे. समजे की नहीं समझे? तो ना समझ के समझ कर बैठ जाइए. पहिली बात तर तुला मराठी बोलायची आहे, मराठी बोल. हिंदी नको स्टार्ट करू. हो. हिंदी नको सुरू करू. कोणीतरी बोललेलं मला मराठीच बोलतो आपण घरामध्ये. तरी का? मी मराठी बोलली आहे. काय तुम्ही काही सांगा, तुम्ही कमेंट करा आणि सांगा कोण जास्त चुकलंय आणि कोण नाही. मी कमी चुकली. कारण तू बोललीच कमी आहे. असं ओके. काही नाही, मी बोलते बघ किती बोलते मी, एवढी बोलते. आता बोलायला काय नसेल तर माणूस काय बोलेल सांगा तुम्ही. मग आता काय माझ्याशी जर तुम्ही संवाद केला तर मी संवाद करेन ना तुमच्याशी. असं थोडी असतं. काय म्हणावं अशा माणसांना. स्वतः तर झोपून राहिलेली मला बोलते. ही झोपून राहिलेली मी तुम्हाला दाखवलेली ना. दुपारची झोप दुपारची नव्हती ती, must. संध्याकाळची झोप होती ती. संध्याकाळची झोप पण गरजेची आहे. असं नसतं. आणि पहिली तर तू मराठी बोल. आता पण काय बोलली? संध्याकाळची झोप पण गरजेची आहे. मी मराठीच अरे बोलले. रा बघितलं, ही पण चूक बघा. काय संध्याकाळची झोप ही मग आता आधी गरजेची काय आहे. काय कसली आहे रे. काय बोलली बोल. ते सांगतील तुला काय बोललीस तू. हाट. तुम्हीच सांगा. मी बरोबर बोलले. नाही ना. स्वतःला आपल्याला येत नाही आणि हुशारी करायची. शपथ कोण बोलते बघा. ऐश्वर्या बोलते. कशी तळमळ चालू आहे ह्याची. आता झोपायला हे केलं म्हणून जोवर लाईट बंद नाही करत तोवर ह्याच्या ठेवू चालूच राहणार आहे ना. नुसता तळमळ. काय बघतोय. हा आता लाईट बंद केली का लगेच वर जाशील ना. हे ना सोनू. आता का गप्पा बसला मोबाईल चालू केला म्हणून. कसा आहे मला एक मला चावला पण. मग सोनूला कमी समजते तू. मी तर विचार मी तर बोलत होती झोप झोप सोनू झोप. नालायक चावला मार नाही. अशा रीती आमचा हा मराठी 24 तासाचा मराठी संवाद संपलेला आहे ब्लॉग. आणि दिवसभराचा हा ब्लॉग सुद्धा संपलेला आहे. आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. सो
सांगा तुम्हाला नक्की खूप कसा प्रेम द्या वाटला. आम्हाला. एक तर तू बोल, नाही तर मी बोलते. ज्यावेळी मी बोलते त्यावेळी तुला बोलायचं अरे, हा, नसतं. नाही आता तूच बोल ऍटलीस्ट मला- एंडिंग तरी बोल. ऍटलीस्ट काय मी बोलली. हा चल बोल. आम्हाला खूप प्रेम द्या, लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जेणेकरून आम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण करू लवकरात लवकर, हम्म. जर चांगला रिस्पॉन्स असेल तर. झालं झालं